मंडळी, आज आहे दीप अमावस्या आणि उद्यापासून म्हणजे 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे 11 सप्टेंबर रोजी. आज दीप अमावस्या असल्यामुळे उद्या 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. आता श्रावण महिन्यामध्ये नक्की काय करावं, काय करू नये, कुठल्या पूजा आवर्जून कराव्यात, कुठले उपवास करावे, त्या उपवासांना काय खावं, काय खाऊ नये, श्रावण महिन्यात अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपलं नुकसान करणाऱ्या ठरू शकतात, म्हणून त्या टाळायलाच हव्या. या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि सुखसमृद्धीची प्राप्ती होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्रावणामध्ये उपवास केल्याने भक्त आणि परमेश्वर यातलं अंतरही कमी होतं. एवढंच नाही तर शरीरशुद्धी, मनशुद्धी सुद्धा होते. आठवड्यातून एक दिवस तरी कमीत कमी उपवास करावा असं आयुर्वेद सांगतं. सर्व दूषित पदार्थ त्यामुळे शरीरातून बाहेर पडतात. श्रावणातील व्रताचं धार्मिक महत्त्व तर आहेच, पण वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत. श्रावण ऋतूतील बदलामुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि उपवास केल्याने पचनसंस्थेला थोडीशी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दोष दूर व्हायला मदत होते. म्हणूनच श्रावणामध्ये कांदा लसूण खाऊ नये असं म्हणतात. तसंच पालेभाज्यांचं सेवन सुद्धा करू नये, कारण या ऋतूमध्ये या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला तर हानी पोहोचतेच आणि आरोग्याचा परिणाम मनावरही होतो. मनामध्येही उदासीनता दाटून येते. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यावा. मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये. त्याचबरोबर नेहमीपेक्षा आहार कमी घ्यावा, पण इतकाही कमी घेऊ नये की आपल्या शरीराला अशक्तपणा जाणवेल. आवश्यक पौष्टिक आहार घ्यावा, पण खूप तेलकट तळलेले पदार्थ श्रावण महिन्यामध्ये खाऊ नये. म्हणूनच सात्विक आहार असं म्हटलं गेलंय. श्रावण महिन्यामध्ये या प्रकारे सात्विक आहार घेतल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि वातावरण कसंही असलं तरी मन आणि मेंदू प्रसन्न राहतो. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्रतही करायला सांगितले जातात. कारण मनामध्ये सात्विकता येण्यासाठी, मनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी मन ईश्वराच्या चरणी लावणं आवश्यक असतं. तरच आपल्या मनामध्ये सात्विक विचार निर्माण होतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता प्रवेश करते. म्हणून तुम्ही श्रावणामध्ये अगदीच काही नाही जमलं तरी कमीत कमी एकदा व्रत तरी नक्की करा. जेव्हा आपण व्रतस्थ होतो तेव्हा कुठल्याही व्रताचे नियम पाळणंही आवश्यक असतं. म्हणूनच श्रावणामध्ये खोटं बोलू नये, कुणाला फसवू नये. खरं तर या गोष्टी इतर वेळीही करूच नाही, पण श्रावणामध्ये मात्र या गोष्टी सावधगिरीने पाळाव्यात. भगवान शिवशंकरांची कृपा मिळवण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवाराचं व्रत करावं. त्याचबरोबर घरातील स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी जराजीवंतिकेचं व्रत करावं. हे व्रत कसं करावं, या व्रताची पूजा कशी करावी, या संदर्भातला व्हिडिओ आपल्या राजवीर डेली वेब्स या चॅनलवर नक्की बघा. श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांना प्रिय असणारी बेलाची पानं, गंगाजल, दूध, चंदन, भस्म हे सगळं महादेवांना अर्पण करावं.
श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या पूजेने आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी महिलांना आवर्जून कराव्यात. त्यामध्ये श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केल्यानंतर आपल्या मुलांचं औक्षण करा. त्यामुळे आपल्या मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. तसंच मुलांना चांगल्या आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते. श्रावण महिन्यामध्ये नवीन लग्न झालेल्या मुलींनी शिवामुठीची पूजा करावी, अर्थात भगवान शिवशंकरांना शिवामूठ अर्पण करावी. शिवामूठ अर्पण करण्याचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. मंगळागौरीचं पूजन सुद्धा नवीन लग्न झालेल्या मुली श्रावणामध्ये करत असतात. नवीन लग्न झालेल्या मुलींनी हे व्रतवैकल्य करावे असं सांगितलं जातं, कारण त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झालेला असतो. एका नव्या ऊर्जेची त्यांना गरज असते आणि या व्रतवैकल्यामधून त्यांना ती नवीन ऊर्जा मिळत असते आणि म्हणून नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी हे व्रतवैकल्य महत्त्वाचे ठरतात. श्रावण महिन्यात काही नियम पाळले जातात. चला तर आपण नियम बघूया. सगळ्यात पहिला नियम म्हणजे व्रत प्रामाणिकपणे पाळलं पाहिजे आणि सगळ्या पूजा विधींचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. महिन्याच्या प्रत्येक सोमवारी लवकर उठावे, स्नान करावे, घर स्वच्छ करावे, घरामध्ये गंगाजल शिंपडावं, घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवशंकरांची मूर्ती, चित्र किंवा पिंड स्थापित करावी आणि त्यांना चंदन, बेलपत्र, धतुरा, भांग, गाईचं कच्चं दूध हे सगळं अर्पण करावं. पूजाविधी झाल्यानंतर भगवान शिवशंकरांची आरतीसुद्धा नक्की करावी. उपवास करताना स्वतःला झेपेल त्या प्रमाणात उपवास करा. फलाहार करू शकता, फळं खाऊ शकता. श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात सोमवारी उपवास करताना उपवासाच्या आहारात नट्स, फळ, दूध, लोणी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तसंच राजगिऱ्याचा समावेश करू शकता. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर पाणी, दूध, ताक, ज्यूस प्या. त्याचबरोबर श्रावण महिन्यात जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा त्या स्वयंपाकामध्ये साधं मीठ वापरण्याऐवजी खडे मीठ वापरा आणि सेंधव मीठ वापरा. आपण हे सर्व श्रावण महिन्यामध्ये पाळले जाणारे नियम बघितलेत. आता काही चुकाही आहेत ज्या श्रावण महिन्यामध्ये टाळायच्या आहेत. त्यातील पहिली चूक म्हणजे भगवान शिवशंकरांची पूजा करताना केतकीची फुलं आणि हळद वापरण्यास मनाई आहे. त्याचबरोबर श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये कांदा, लसूण, मसाल्याचे सेवन टाळावे. मोहरीचं तेल, मसूर डाळ, वांगी, तिळाचं तेल यासारखे पदार्थ सुद्धा खाऊ नये. याशिवाय मांस, अंडी, मद्यपान, तंबाखू सेवन सुद्धा श्रावण महिन्यामध्ये करू नये. सात्विक आहार घ्यावा. जर तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर संध्याकाळी आरती करून मगच जेवण करा. त्याचबरोबर बाहेरचं खाणं टाळा. पॅकेटमधले असलेले अन्न सुद्धा खाऊ नका आणि मिठाचे प्रमाण जेवणामध्ये कमी ठेवा. मंडळी, या काही गोष्टी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही करू शकता आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. मंडळी, उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.